छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त शहरातील संग्रहालयात उत्साहात कार्यक्रम पार पडला। यावेळी छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी छत्रपती वृषालीराजे भोसले यांचे स्वागत केले। आपल्या भाषणात छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रत्येकामध्ये स्वाभिमान व धैर्य निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यानंतर इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ घनश्याम धाणे यांनी शिवाजी महाराजांच्या मोडी लिपीतील पत्राचे वाचन करून त्यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे यांनी ऐतिहासिक गड किल्ले व वास्तू पाहताना त्यांची नासधूस न करता पावित्र्य जपण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते महारुद्र टिकुंडे, इतिहास संशोधन व वारसा जतन संस्थेचे सुभाष गायकवाड, इतिहास अभ्यासक निलेश जोरे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य मानेसर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर प्रा धनाजी मासाळ, निकम तसेच प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य दत्तात्रय कोरडे यांनी केली, तर सूत्रसंचालन विद्यार्थी रोहित कांबळे यांनी केले। शेवटी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांचा महाराजांचा स्वाभिमान आणि धैर्य आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असंच राहावं ही मनापासून इच्छा करते। जय श्री दक्षिण प्रवासी ट्रेनवर प्रवासी ही पत्र आपण त्याला धरत नाही। फक्त आणि फक्त आपण शिवाजी महाराजांची पत्रे ही महाराजांच्या अखेरीत महाराजांच्या बाहेर गेलेली पत्रे आपण याविषयी बोलतो। आता ही पत्रे किती आहेत, काय आहेत, कुणी शोधली आणि यांचे वर्गीकरण कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो।